सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. विषय मराठी इयत्ता 6वी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी पाठ्यपुस्तकातील पाठ 11वा मेनूचा जलप्रवास शिकणार आहोत. विद्यार्थ्यांनो, मेनूचा जलप्रवास या पाठाच्या लेखिका आहेत विनया साठे. आपण मेनूचा जलप्रवास या पाठाचा थोडक्यात परिचय करून घेऊया. विद्यार्थ्यांनो, तुम्ही विमानाने प्रवास केला असेल, रेल्वेने केला असेल, कारने प्रवास केला असेल आणि आपण जहाजीने किंवा होडीने जो प्रवास करतो त्या पाण्यातील प्रवासाला जलप्रवास असे म्हणतात. या पाठातही मेनू नावाची छोटी मासोळी एकदा नदीतून समुद्रात जलप्रवासाला निघते. तिथे तिला कासवदादा भेटतात. ते कासवदादा तिला समुद्रातील चित्रविचित्र माशांची माहिती सांगतात. समुद्रात असणारा घोड मासा, अष्टभुज मासा ह्याबद्दलही ते तिला माहिती सांगतात. समुद्राच्या तळाशी शिंपल्यात मोती कसे तयार होतात याविषयीही कासवदादा मेनूला सांगतात. समुद्रातील वेगवेगळे मासे, खेकडे, समुद्रातील तळाशी असलेला अंधार अशा समुद्रातील गमती-जमती सांगून कासवदादा मेनूला नदीत तिच्या आईकडे सुखरूप परत आणून सोडतात. विद्यार्थ्यांनो, पाठ शिकायला सुरुवात करूया. एक होती नदी, तिच्यात होते खूप खूप पाणी, निळे निळे, थंडगार व स्वच्छ. इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची, गोल गोल गोटे दिसायचे आणि सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. माशांच्या समूहात राहायची मेनू मासळी. मेनू होती इवलीशी, अगदी तुमच्या हाताच्या छोट्या बोटा एवढी, रुपेरी कल्ल्यांची. इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे. तिला क्षणभरही नजरेआड होऊ द्यायचे नाहीत. पण मेनूला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता. विद्यार्थ्यांनो, शब्दार्थ समजून घ्या. जलप्रवास, पाण्यामधली सहल, ट्रॅव्हलिंग बाय वॉटर. गोटे, गोटे म्हणजे दगड. मासळी, मासळी म्हणजे लहान मासा. इवलीशी, इवलीशी म्हणजे अगदी लहान, व्हेरी स्मॉल. रुपेरी, रुपेरी म्हणजे चंदेरी, सिल्वर. कल्ले, माशाचे कान. मित्रांनो, मेनू नावाची एक मासोळी होती. लहान मासा, अगदी आपल्या हाताच्या करंगळी एवढी, लिटिल फिंगर एवढी. तिचे कल्ले चंदेरी रंगाचे होते आणि ती माशांच्या समूहात राहायची. विद्यार्थी मित्रांनो, पहा, मासेही आपल्यासारखे समूहात राहतात. ते देखील जबाबदारीने वागतात. आपल्यापेक्षा लहानांची ते काळजी घेतात. मेनूची काळजी घेणे, तिला नजरेआड होऊ न देणे, यातून त्यांचा कुटुंबवत्सल हा गुण दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुगरणीचे घरटे या पाठात शिकलेलो आहोतच. पक्षी, प्राणी तेही मानवासारखेच कुटुंबवत्सल असतात.
इथेही हे जे मासे आहेत तेही कुटुंबवत्सल आणि जबाबदार आहेत. मीनूची आई मीनूची खूप काळजी करते. ही जी मीनू होती ती आणि ते मासे एका सुंदर अशा स्वच्छ पण निळे निळे आणि थंडगार पाणी असलेल्या नदीमध्ये राहायचे. ती नदी एवढी स्वच्छ आणि एवढी सुंदर होती, जर वरून पाहिले तर तिच्या तळाशी असलेली वाळू आणि दगड दिसायचे. सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. एवढी स्वच्छ आणि सुंदर अशी ती नदी होती. या नदीमध्ये माशांच्या समूहात ही मीनू मासोळी राहायची आणि ती सगळ्यात लहान असल्यामुळे सर्व माशांची खूप लाडकीही होती. परंतु मित्रांनो, मीनू मासोळीला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा मात्र खूप कंटाळा आला होता. ती आईला विचारायची, आई एवढं पाणी रोज कुठं जातं? आई म्हणायची, मीनू पुढे मोठा समुद्र आहे त्यात जातं. आई समुद्र केवढा असतो? मीनू विचारे. मला माहीत नाही बाळ, आई म्हणायची. विद्यार्थी मित्रांनो, मीनू मासोळी ज्या नदीत राहायची त्या नदीमध्ये भरपूर पाणी होते. मीनू मासोळीला नेहमी एक प्रश्न पडायचा, या नदीचे एवढे पाणी नेमके जाते कुठे? तिला त्या गोष्टीची उत्सुकता होती. म्हणून ती नेहमी तिच्या आईला विचारायची, आई एवढं पाणी रोज कुठे जातं? परंतु मीनूची आई म्हणायची, नदीच्या पुढे एक खूप मोठा समुद्र आहे त्यात जाते. परंतु मीनूला आणखीन उत्सुकता असते. ती पुढे विचारते, समुद्र केवढा असतो? परंतु याचे उत्तर तिच्या आईकडे नव्हते. म्हणून तिची आई तिला म्हणते, बाळा मला माहीत नाही. मीनू मधून विचार करायची, खरेच केवढा असेल बरे समुद्र? रोज एवढे पाणी त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही. असे केले तर तो समुद्रच बघून आलो तर? आनंदाने तिने टुनकन उडीच मारली. बघा विद्यार्थी मित्रांनो, मीनूचेही तिच्या आईच्या दिलेल्या उत्तराने समाधान झालेले नाही. अगदी तुमच्यासारखे तुम्हीही एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला उत्सुकता निर्माण झाली तर तुम्ही तुमच्या आईला एक एक प्रश्न करीतच जाता. परंतु जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसत नाही. अगदी त्याप्रमाणेच मीनूही विचार करते, एवढं पाणी आपल्या नदीचे जिथे जाते, ज्या समुद्रात जाते, तो समुद्र किती खोल आणि किती मोठा असेल? आणि हा विचार करून जर प्रत्यक्ष आपण तो समुद्रच बघितला तर कसे होईल? ही कल्पना करून, हा विचार करून मीनूला एवढा आनंद झाला की तिने टुनकन उडीच मारली. एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहायला लागले. नदीचे पाणी गढुळले. मासे बावरून एकमेकांना शोधू लागले, पण कोणीच कोणाला दिसेना. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळात मीनूची व आईची चुकामुक झाली व पाण्याबरोबर मीनूही गिरक्या घेत निघाली.
खूप वेळ ती अशीच पोहत होती. मीनूने हळूच तोंड उघडले. थू थू, सगळे खारट पाणी. अय्या, म्हणजे समुद्र. समुद्र म्हणतात तो आला की. बाप रे, केवढा लांबपर्यंत पसरलेला आहे. नजरसुद्धा पोहोचत नाही इतक्या लांब. चला, थोडीशी चक्कर मारून परत जावे झाले. मीनू हळूहळू पुढे निघाली. पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खडकांच्या रांगा होत्या. त्यातील एका खडकावर फुलेच फुले होती. नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी. मीनूला गंमत वाटली. ती हळूहळू पुढे निघाली. लाल, गुलाबी, अंजिरी फुले, किती छान छान रंग होते त्याचे. विद्यार्थी मित्रांनो, शब्दार्थ समजून घ्या. मुसळधार म्हणजे जोराचा. लोंढे म्हणजे पाण्यात जोरात वाहणारे प्रवाह. बावरून म्हणजे गोंधळून जाणे. तरंगायची म्हणजे पाण्याच्या वर राहायची, फ्लोटिंग. अंजिरी रंग म्हणजे लालसर असा रंग. विद्यार्थ्यांनो, असेच एक दिवस खूप जोराचा पाऊस पडू लागला. पाण्याचे लोट वाहू लागले. जमिनीवरून पाण्याचा प्रवाह जोरात वाहत होता. त्यामुळे माती मिसळून नदीचे पाणी खराब झाले. यामुळे मात्र नदीतील माशांची तारांबळ उडाली. ते गोंधळून गेले, कारण कोणीच कोणाला दिसत नव्हते. ते एकमेकांना शोधत होते. विद्यार्थ्यांनो, पाण्याचा प्रवाह अतिवेगाने वाहत होता. या गोंधळातच मीनूची व तिच्या आईची नेमकी चुकामुक झाली व त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर गोल गोल गिरक्या घेत मीनूही वाहत निघाली. विद्यार्थ्यांनो, अशीच पाण्याबरोबर गिरक्या घेत काही वेळ मीनू पोहत होती. थोड्या वेळाने तिने तिचे तोंड उघडले आणि तिला पाण्याची चव बदललेली लक्षात आली. पाणी खारट होते आणि तिने डोळे उघडून पाहिले तर आपली नजर सुद्धा पोहोचत नाही इतक्या लांब पसरलेलं पाणी होते. आणि तिच्या लक्षात आले, हा तर समुद्र आहे. आता आलोच आहोत तर समुद्राची एक चक्कर मारूनच घरी जावे, असा विचार मीनूने केला. ती पुढे पुढे हळूहळू निघाली. तिने समुद्रात काही दृश्य पाहिले. एका बाजूला लांबपर्यंत दगडांच्या खडकांच्या रांगा होत्या. त्यातील काही खडकांवर फुलेच फुले होती, अगदी तिच्या नदीच्या पाण्यामध्ये असतात तशी. लाल, गुलाबी, अंजिरी फुले, एवढी छान छान रंगाची फुले पाहून मीनू खूप आनंदी झाली होती. त्यात तिची एका विचित्र माशाशी टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. मीनूला क्षणभर हसूच आले. कोण तुम्ही, तिने विचारले. पण तो पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू पुढे गेला. विद्यार्थ्यांनो, एका पिवळ्या रंगाचा ओबडधोबड आकाराचा वेगळा अशा माशाशी मीनूची टक्कर झाली. त्याचे तोंड घोड्यासारखे होते
व त्याच्या पोटाला पिशवी होती. त्या पिशवीमध्ये त्याची छोटी छोटी पिल्ले बसलेली होती. मीनूने असे दृश्य यापूर्वी कधी पाहिले नव्हते, म्हणून तिला हसू आले. तरीही तिने त्या माशाला विचारले, कोण तुम्ही? परंतु काही उत्तर न देता तो मासा पुढे निघून गेला. एवढ्यात तळाकडून आवाज आला. त्याचं नाव घोड मासा, समुद्र घोडा. आवाजाच्या रोखाने मीनूने पाहिले. तळाशी एक मोठे कासव बसले होते. नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे. मीनू लाटांच्या पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोचली व म्हणाले, कासव दादा, तुम्ही इकडं कधी आलात? विद्यार्थी मित्रांनो, समुद्राच्या तळाशी एक कासव बसले होते. नदीतील कासवापेक्षा मोठे, कारण समुद्रातील कासव हे मोठेच असतात. आणि त्याने मीनूला आवाज दिला. त्याचं नाव घोडमासा, समुद्र घोडा. हा आवाज ऐकून मीनू त्या आवाजाच्या दिशेने समुद्राच्या लाटांच्या पायऱ्या उतरत त्या कासवाजवळ पोचली आणि म्हणाली, कासव दादा, तुम्ही इकडं कधी आलात? कारण तिला असे वाटले की हे कासव तिच्या नदीतीलच कासव आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकूया. विद्यार्थी मित्रांनो, शब्दार्थ समजून घ्या. जलप्रवास, पाण्यातील प्रवास. जलप्रवास, पाण्यातील प्रवास. गोटे, दगड. गोटे, दगड. मासोळी, लहान मासा. मासोळी, लहान मासा. इवलिशी, अगदी लहान. इवलिशी, अगदी लहान. रुपेरी, चंदेरी. रुपेरी, चंदेरी म्हणजे सिल्वर. कल्ले, माशाचे कान. कल्ले, माशाचे कान म्हणजे फिश गिल्स. मुसळधार म्हणजे फार जोराचा. मुसळधार म्हणजे फार जोराचा. लोंढे, खूप लोट, पाण्यात जोरात वाहणारे प्रवाह. लोंढे म्हणजे खूप लोट, पाण्यात जोरात वाहणारे प्रवाह. गढुळले, पाणी मिसळून खराब झाले. गढुळले, पाणी मिसळून खराब झाले. बावरून, गोंधळून. बावरून, गोंधळून. तरंगायची, पाण्याच्या वर राहायची. अंजिरी रंग, लालसर रंग. अंजिरी रंग म्हणजे लालसर असा रंग. विचित्र म्हणजे वेगळा, ओबड धोबड आकार. वेगळा, ओबड धोबड आकार. रोखाने म्हणजे दिशेने. रोखाने, दिशेने. विद्यार्थी मित्रांनो, मूल्य समजून घ्या. एक, पर्यावरणाचे रक्षण करा. पर्यावरणाचे रक्षण करा. 2, जल हे जीवन आहे. जल हे जीवन आहे. नदीची स्वच्छता राखा. नदीची स्वच्छता राखा. 4,
जलचर प्राण्यांवर प्रेम करा. जलचर प्राण्यांवर प्रेम करा. 5. जलजीवांचे संरक्षण करा. जलजीवांचे संरक्षण करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.